या बियांची तुम्ही व्हेज नॉनव्हेज भाजी करू शकता, उकडून भाजून उपवासाला सुद्धा खाऊ शकता। पाहू शकता फणसाचे गरे खाल्ल्यानंतर फणसाच्या बिया आपण धुवून सुकून घेतल्या आहेत। बिया धुतल्यामुळे त्यांना चिकटपणा राहत नाही आणि बियांना बुरशी येत नाही। आता घेतलेल्या बियांमध्ये पाणी घालायचं आणि बिया एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। बिया धुवून झाल्यावर आपण यामध्ये बिया बुडतील इतकं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये थोडंसं जास्त मीठ घालायचं। आता कुकरला झाकण लावून या कुकरच्या जास्तीत जास्त 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आणि कुकरला शिट्टी धरली की गॅसची फ्लेम मीडियम करायची। बरं, कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आणि त्याचबरोबर कुकर पूर्ण थंड झाल्यावरच कुकरची शिट्टी अशी वर करून कुकर उघडायचा। हा मस्त पाहू शकता आपल्या फणसाच्या बिया छान उकडून खाण्यासाठी तयार आहेत। उकडलेल्या बिया आपण जितक्या खाणार आहोत तितक्याच त्या अशा बाहेर काढून घ्यायच्या आणि आपण बिया जेव्हा खाणार आहोत तेव्हाच त्या अशा बाहेर काढायच्या। कारण या उकडलेल्या ओल्या बिया जास्त वेळ बाहेर ठेवल्या तर काय होतं, याच्या साली सुकतात आणि नंतर सुकल्यावर सोलायला कठीण पडतं। फणसाच्या बिया खायला खूपच छान लागतात। मी तर या बिया सोलण्याआधी चावते आणि मग त्याची साल काढते, त्यामुळे बिया खायला सोप्या पडतात। तुम्हालाही अशा फणसाच्या बिया खायला आवडतात का? तुम्ही या बियांचे इतर कोणते वेगवेगळे पदार्थ करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा।